ज्या लोकांनी माती उपचार केला नसेल लागवडीच्या अगोदर, त्यांनी आताही माती उपचार करता येतो. वास्तविक पाहता 3 दिवस पाणी दिल्यावर आम्ही माती उपचार करायला लावतो आणि नंतरच लागवड करायला लावतो. पण काही शेतकरी आत्ताच जुटलेत, उशिरा जुटलेत, अशा शेतकऱ्यांनी कधीही माती उपचार करा, चालेल. तुमचा 1 महिना झाला असेल तरीही माती उपचार करा, कारण माती उपचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपण हे जीवाणू कल्चर, यामध्ये आपण 200 लिटर पाणी, 100 ग्राम जीवाणू कल्चर हे आपण टाकून माती उपचार करतो. त्यामध्ये ह्युमिक, ॲग्रीह्युमिक हे जीवाणूचं खाद्य आहे. ऑर्गॅनिक कार्बन, सोल्युबल कार्बन वाढवण्यासाठी मदत होते. नुसते जीवाणू टाकून चालणार नाही, त्याला अन्न पण महत्वाचं आहे. आणि हे ह्युमिक सोल्युबल कार्बन वाढवतो. सोल्युबल कार्बन म्हणजे काय? या जीवाणूचं अन्न. आणि हे जीवाणूचं अन्न जर रेडी असेल तर जीवाणू पटापट पटापट तुम्ही टाकलेली खते ही काय करतात? पिकाला उपलब्ध करून देतात. त्यानंतर तुमच्याकडे जीवाणू आहेत, पांढरी मुळी सुद्धा या ह्युमिक मुळे वाढते, कारण कार्बन वाढलं की पांढरी मुळी वाढते, कार्बन नसेल तर पांढरी मुळी सुद्धा वाढत नाही. आणि कार्बन वाढल्यामुळं तुम्ही टाकलेलं अन्नद्रव्य हे पिकापर्यंत पोहोचण्यासाठी पांढऱ्याच मुळ्या लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं, या दोघांना जिवंत राहण्यासाठी लागतो ऑक्सिजन. म्हणजे पांढरी मुळी आणि जीवाणू या दोघांना जिवंत राहण्यासाठी लागतो ऑक्सिजन. जर माती भुसभुशीत नसेल तर ऑक्सिजन खेळता राहत नाही. त्यामुळं तुम्हाला या 3 गोष्टी टाकायच्यात. बघा, यामध्ये मी उगाच हे प्रोडक्ट घेतले नाहीये, त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. हे ॲग्री 82 तुमची जमीन भुसभुशीत करतं, ॲग्री ह्युमिक हे पांढऱ्या मुळ्यांची वाढ करतं, सोल्युबल कार्बन जीवाणूला उपलब्ध करून देतं. आणि हे जीवाणू तुम्ही टाकलेलं अन्नद्रव्य हे काय करतात? तुम्ही टाकलेला युरिया, तुम्ही टाकलेला पोटॅश हे डायरेक्ट झाडं उचलत नाहीत, याला कन्व्हर्ट करावा लागतो. जसं आपण आपल्या घरी ज्वारी आपण डायरेक्ट खात नाही, त्यापासून आपल्याला भाकरी बनवावी लागते. गहू आपण डायरेक्ट खात नाही, त्यापासून आपल्याला पोळी बनवावी लागते. आणि पोळी बनवण्याचं काम महिला करत असतात. त्याच पद्धतीनं आपण टाकलेल्या खताचं अन्न तयार करून, रेडी जेवण तयार करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात. जर जीवाणू जमिनीत नसतील तर तुमच्या शेतामध्ये काहीच पिकणार नाही. आज तुमचं दिवसेंदिवस उत्पादन कमी होत चाललेलं आहे. याचं कारण की आपण आपल्या शेतामध्ये केमिकल टाकू टाकू आपली माती घट्ट केलेली आहे, त्यामधला ऑक्सिजन कमी केलेला आहे, त्यामधल्या पांढऱ्या मुळ्या कमी केलेल्या आहेत आणि जीवाणू मारून टाकलेले आहेत. आपण युरिया टाकून जमिनीतला सोल्युबल कार्बन कमी केलेला आहे. आणि सोल्युबल कार्बन कमी झाला म्हणजे जीवाणूचं अन्न कमी झालं, आणि जीवाणूचं अन्न कमी झालं म्हणजे जीवाणू नष्ट झाली. हे होऊ नये म्हणून पहिले माती निरोगी करणं गरजेचं आहे. बघा, 90% लोकांचं लक्ष फक्त पिकावरच आहे. मी काय फवारू, मी कोण्या कंपनीचा आणू, मी कोण्या कंपनीचा आणू. एम्प्लॉय आले, सांगतात हे फवारा, ते फवारा, ते फवारा. सगळा खर्च काढला, 50,000 रुपये तुमचा कापसाचा खर्च. कापूस झाला 10 क्विंटल आणि 5 न गेला, 5 10 50, तुम्ही बाबाजी, है का नाही? असंच होत आहे. हे जर तुम्हाला वाचवायचं असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे. मला सांगा, तुमची जमीनच चांगली नाही तर तुम्ही किती उड्या मारल्या तरी सुद्धा उत्पादन वाढणार नाही. का? कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असे तुकाराम महाराज म्हणून गेले. तुमची माता जर चांगली नसेल तर तुमचं गर्भ चांगला नसेल, गर्भातला जे बाळ आहे ते चांगलं नसणार आहे. त्यामुळे तुमची जमीन, आधी जमिनीचा उपचार करणं खूप मोठे आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर. भले तुम्ही एखादी फवारणी कमी करा, पण माती उपचार करणं खूप गरजेचं आहे. यानंतर बघा, यामध्ये आपण जे माती उपचारामध्ये जे प्रोडक्ट वापरणार आहे, सॉइल इनहॅन्सर आहे ते, यामध्ये रायझोबियम हा नत्र विरघळणारा जीवाणू आहे, अझेटोबॅक्टर हा नत्र विरघळणारा जीवाणू आहे, अझोस्पिरिडियम हा सुद्धा नत्र विरघळणारा जीवाणू आहे. आता बघा, हवेमध्ये 78% नत्र आहे आणि हे 78% नत्र असून सुद्धा आपल्याला युरिया टाकायची काय गरज आहे? युरिया टाकल्यामुळे काय होतं आपण ट्रेनिंग मध्ये बघितलं, कारण युरियामध्ये काय आहे? डांबर. 46% नत्र आहे आणि 54% कार्पोलिन आहे. कार्पोलिन हे डांबर तयार करण्यासाठी वापरलं जातं आणि त्यामुळं आपल्या जमिनीतला सोल्युबल कार्बन कमी होतो, युरियामुळे जमीन खराब होती, हे शुद्ध झालेलं आहे. बरोबर आहे. आता 78% हवेमधला नत्र आहे, पण तो झाडाला घेता येत नाही. याचं कारण काय? की तो नॅचरल फॉर्म मधला नत्र आहे, झाडाला नायट्रेट फॉर्म मधला नत्र लागतो.
आणि हा नायट्रेट फॉर्म मधला नत्र अमोनिकल फॉर्म मधला नत्र नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ह्या 3 जीवाणूची गरज असते. हे तिन्ही जीवाणू वेगवेगळ्या पद्धतीनं नत्र स्थिरीकरण करतात. याचा आपण आपल्या ट्रेनिंग मध्ये डिटेल घेतलेलंच आहे. राइझोबियम मुळापासले मुळाच्या गाठीवरले नत्र स्थिरीकरण करते, अझोटोबॅक्टर हवेतला करतो, अझोस्पिरिलम मातीतला करतो. ह्या तिन्ही ठिकाणचा नत्र जमा करून आपल्या पिकाला देण्यासाठी हे आपल्याला जीवाणू वापरायचे. दुसरी गोष्ट, स्फुरद विरघळणारे जीवाणू. कारण स्फुरद हा एका जागी पडला तो काय हालचाल करत नाही, पण त्याला विरघळण्याचं काम हे स्फुरद जीवाणू करतात. आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकला म्हणजे तो पिकाला उपलब्ध होत नाही, त्याला विरघळावं लागतं. आपण पोटॅश टाकला म्हणजे पोटॅश विरघळत नाही, तो पोटॅश विरघळून आपल्याला जमिनीमध्ये सोडावा लागतो. म्हणून त्यासाठी आपल्याला पालाश विरघळणारे जीवाणू, केएमबी जीवाणू आपल्याला लागतात. आणि झिंक विरघळणारे जीवाणू, कारण झिंक जर असेल तरच पोटॅश उचलला जातो, नाहीतर पोटॅश उचलला जात नाही. ज्या ठिकाणी पोटॅशची संख्या जास्त आहे तर झिंक सुद्धा जास्त आहे. बघा, हे जे कॉम्बिनेशन केलेलं आहे हे परिपूर्ण कॉम्बिनेशन आहे. असं कॉम्बिनेशन तुम्हाला कुठल्याच जीवाणूच्या पॉकेटमध्ये दिसणार नाही, कारण आपण याच्यावर खूप डोकं लावलेलं आहे. कारण हे डोकं लावायसाठी आम्हाला 2 वर्ष गेलेत. आपल्याला काय पाहिजे हेच आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सुडोमोनास हा बुरशीनाशक जीवाणू आहे. हळद असेल, ऊस असेल, त्यानंतर आपली अद्रक असेल, केळी असतील, किंवा तुमच्याकडे जे सडणाऱ्या वस्तू आहेत, जिथं सड लागते त्या ठिकाणी हा सुडोमोनास जीवाणू सगळ्यात बेस्ट काम करतो. ट्रायकोडर्मा नंतर सर्वात जास्त वापरला जाणारा आणि सर्वात जास्त बुरशी मारणारा, जवळपास हा 60 ते 70% प्रोडक्ट मध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे 2 प्रोडक्ट वापरले जातात. म्हणजे मार्केटमध्ये जेवढे बी जैविक बुरशीनाशक आहेत त्यामध्ये सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा हा वापरला जातो. हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया त्याला शेपटी असते आणि हा जमिनीमध्ये असलेली सगळी बुरशी खाऊन टाकतो. आता ही जी कुठंतरी कंदाला लागलेली सड, जखम झाल्यानंतर जी सड येते ती नष्ट करण्यासाठी सुडोमोनासचं काम असते. त्यामुळे हा जीवाणू तुम्हाला टाकणं कंपल्सरी आहे. त्याचबरोबर डिकम्पोजर, झाडाचं पान जमिनीवर पडलं की त्यापासून खत तयार व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला वेगळं खत टाकायची गरज नाही. हे डिकम्पोजर तुम्ही वापरायचं आहे. आणि यामध्ये ट्रायकोडर्मा हे सुद्धा ऍड होऊन येत आहे. हे आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे. म्हणजे सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा हे 2 बुरशीनाशक, 3 नत्र विरघळणारे, 2 पालाश विरघळणारे आणि 1 झिंक विरघळणारा आणि 1 पाला डिकम्पोज करणारा, म्हणजे संपूर्ण जीवाणू तुम्हाला एका पॉकेटमध्ये मिळणार आहे.